नमस्कार. मी आशुतोष टिळक. 16 मार्च ते 22 मार्च या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर हजर झालो आहे. सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाईन्स पासून. हेडलाईन्स काय होत्या? नाऊ वॉच अँड लिसन DRHP. सेबीची बोर्ड मीटिंग होती आणि मला आणि तुम्हाला कदाचित माहित असेल की सेबीची ज्या वेळेला बोर्ड मीटिंग असते ना त्यावेळेला जोरदार मोठे निर्णय येतात, हायलाइट्स मोठ्या प्रमाणावर येतात. अनेक वेळेला आता भारताच्या दृष्टीने मोठ्या आणि महत्वाच्या निर्णयांचा त्याच्यामध्ये धडाका सुरू होतो. IPOs आणि माधुरीपुरी बुच यांच्या बाबतीत तर हे म्हणावं लागेल की त्या असल्यापासून काही मोठ्या हायलाइटेड निर्णय बोर्ड मीटिंग मध्ये घेतले गेले आहेत. हा आणखीन एक FOMC फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या याचा दिवस होता, फेडरल रिझर्व्हच्या मीटिंगचा. तरी त्यांचे रेट अनचेंज ठेवले. अधिक काय आहे बघायला जाऊया. REITs रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट ना RBI ची परमिशन पाहिजे आहे बँकांकडून कर्ज घ्यायला. नेमकं झालं काय आहे बघावं लागेल. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया फायनली गेट अ ब्रीदर. रस्ते बनवतायत का रस्ते विकतायत असा प्रश्न ज्यांच्याविषयी पडावा त्यांना थोडाफार पैसा मिळावा. त्यांच्या डोक्यावर असलं कर्ज थोडंफार घटलं म्हणायला जागा आहे. RBI सेड नो टू बँक्स. आम्ही नाही परमिशन देऊ शकत असं एका प्रपोजलला म्हणलं. नेमकं काय होतं बघावं. एजन्सी बँक्स किंवा जवळपास सगळ्याच बँका भारतामधल्या या 31 मार्च हा भलेही रविवार असो ओपन असतील RBIचं म्हणणं. अधिक काय आहे त्याच्याकडे पण बघूया. फेअर फॅक्सला IDBI मध्ये परत एकदा इंटरेस्ट निर्माण झाला आहे आणि ते ऑल कॅश डील मध्ये करायला तयार आहेत. खरंच IDBI बँक त्यांच्या खिशात जाईल का हे बघावं लागेल. इंडियन रिफायनर्स सेड नो थँक्स टू रशिया. नेमकं काय झालं आहे हे बघावं लागेल. हा एक इंटरेस्टिंग मॅटर आहे. सुरुवात करूया पहिल्या बातमीपासून. आर यू रेडी फॉर DRHP ऑन युट्यूब. युट्यूबवर खरंच येईल का हा एक मॅटर आहे. परंतु नेमकं काय झालेलं आहे बघूया की इन्फ्लुएन्सर्स म्हणजे काही ठराविक लोक जे याचा गैरफायदा घेतात की बाहेरच्या अनेकांना, साध्या लोकांना ज्या फायनान्शियल मार्केट फायनान्शियल टर्म्स विषयी फारशी ज्यांना माहिती नाही अशा लोकांच्या अज्ञानाचा जे फायदा घेतात त्याच्याविषयी याला जास्त महत्वाचं आहे. 100, 200, 700, 800, 500 अशा बऱ्याच जाड DRHP ड्राफ्ट रेड हेअरिंग प्रॉस्पेक्टस आणि रेड हेअरिंग प्रॉस्पेक्टसचा वापर करून कठीण भाषेमध्ये जे असतं त्याला चुकीच्या पद्धतीने अनेक वेळा समजवतात. अज्ञानाचा गैरफायदा घेतला जातो. त्याला चाप लावण्याचा हा एक प्रयत्न सेबीच्या बोर्ड कडून झालेला आहे. अगदी साध्या भाषेत जर सांगायचं तर सेबीचं असं म्हणणं आहे की 8 मिनिटाचा एक व्हिडिओ तयार करावा ज्याच्यामध्ये रिस्क असेल, रिस्क फॅक्टर असेल, कॅपिटल स्ट्रक्चर असेल, ऑब्जेक्टिव्ह ऑफर नेमकी काय येते आहे, काय आहे, ऑफर फॉर सेल आहे का नवीन कॅपिटल येणार आहे आणि कंपनीकडे जाणार आहे, इश्युअरचा बिझनेस नेमका काय आहे, फायनान्शियल इन्फॉर्मेशन काय आहे, त्यांच्या मागे लिटिगेशन काय होत्या का, हे 8 मिनिटं मॅक्सिममच्या व्हिडिओमध्ये बनवावं आणि समजायला सोपं होईल अशा रीतीने ते करावं. फार फार महत्वाचं आहे. नाहीतर अनेक वेळेला मला आठवतं म्हणजे 2014च्या पण अधिक 2013च्या आसपास आला होता प्रिंटेड. आता आजकाल DRHP येत नाहीत. मला आठवतं मी जो शेवटचा पाहिला होता प्रिंटेड येऊन पडलेले DRHP ते होते MCXच्या IPOच्या वेळेला. आणि आमचे एक ओळखीचे सहकारी आहेत संजय मंत्री, त्यांच्या ऑफिसमध्ये हा पडलेला होता. मला ते आठवतं. आणि त्याच्यानंतर मी प्रिंटेड DRHP पाहिले नाहीत. पुढे मॅटर मध्ये जातो आहे. सो regulator expects the audio visual presentation to simplify understanding of the significant features and offer reference to various disclosures in a proposed public issue. समजायला सोपं व्हावं म्हणून एखादा व्हिडिओ असेल किंवा ऐकण्याच्या फॉर्मॅटमध्ये असेल, प्रेझेंटेशन असतील, आकृत्या असतील, याच्या माध्यमातून IPOची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी याचा प्रयत्न या बोर्ड मीटिंग मध्ये झालेला आहे. आणि
मग असंही होऊ शकतं की त्या त्या कंपन्या अगदी जाहीरपणे पब्लिकला सांगतील की हा आमचा नुसता डीआरएक्स नाही, आमच्या युट्यूबवर जा, आम्ही जाहीर केलं. म्हणजे त्यांच्या युट्यूब चॅनलला अशा पण एका अर्थाने लोक सबस्क्राईब करायला बसतील की ते काय होतं, याची हिस्ट्री काय होती, त्याची हिस्ट्री काय होती. या साईडने पण तो एक बघण्याचा इंटरेस्टिंग असू शकतो. नाहीतर आताचे जे डीआरएचपी असतात ना ते बऱ्यापैकी वृक्ष असतात, ते काळे पांढरे, पांढऱ्या त्याच्यावर काळी शाई. आता हे रंगीत होण्याकडे चालू होईल का? कदाचित हो. जाऊया पुढच्या बातमीकडे. नो चेंज, फेडरल ओपन मार्केट कमिटी अनाउन्स्ड ऑन मार्च 20. झालं असं की 2024च्या सुरुवातीला मला आठवतं 2023 संपत होता आणि 2024 ज्या वेळेला लागत होतं त्यावेळेला असा एक युफोरिया तयार झाला होता की बस 2024 मध्ये म्हणजे धाड 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 सगळे व्याजदर खालती येणार, व्याजदर पडणार. आणि जानेवारी बस सुरुवात झाली. जानेवारी मध्ये झालं नाही. मार्च हा एक हायलाइटेड टाइम होता. आणि आता जसं आपल्या समोर आहे की मार्चच्या महिन्यामध्ये देखील काहीही ऍक्शन झालेली नाहीये. आणि हायलाइटेड असं आहे की एप्रिलच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्येच आरबीआयची ज्या वेळेला मिटिंग बसेल त्याच्यामध्ये पण फारसं काही होणार नाही असा अंदाज आहे. आणि महागाई अंडर कंट्रोल येते आहे. पण जगभरच्या काही देशांमध्ये मॅटर असं आहे की वेदर फोरकास्ट आणि त्यांच्याकडे येणारे चक्रीवादळ असतील किंवा इतर काही मॅटर्स असतील याच्यामुळे फूड इन्फ्लेशन वाढत चाललेलं आहे. अन्नधान्याच्या किमती वाढत आहेत. एल निनो सारखे फॅक्टर्स परिणाम करत आहेत अन्नधान्याची महागाई वाढवण्याकडे. आणि जगभरच्या मध्यवर्ती बँकांना त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं आहे. हा एक सध्याचा आहे. भारतामध्ये त्याला काय अपवाद नाही. भारतामध्ये पण मोठ्या प्रमाणात पाऊस कमी पडणं, काही भागामध्ये अतिवृष्टी होणं हा महागाई वाढवण्याला एक महत्वाचा घटक आहे. हे मान्य करावंच लागेल. आणि त्याच्याकडे अगदी आपले लाडके आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचं पण लक्ष आहे. 1 एप्रिलच्या आसपास बघूया काय होतंय. जेपी मॉर्गन mentions while the Fed fund rates has likely reached its peak for this tightening cycle, questions remain about the precise timing and extent of potential 2024 rate cuts. वॅनगार्डचं एक मी वाचत होतो बातम्या. जगभरातला सगळ्यात मोठा म्युच्युअल फंड त्यांना त्यांच्या काढलेल्या अंदाजामध्ये 2024 मध्ये कुठल्याही भाव घट किंवा काय म्हणतात व्याजदरातल्या घटीची कुठलीही अपेक्षा नाही. ते आहेत तसेच राहतील असं त्यांचं म्हणणं. कारण महागाई ही मोठ्या प्रमाणावर स्टिक्की दिसते आहे. हा एक हायलाइटेड करण्यासारखा आहे की अगदी चेअरमन जेरोम पॉवेल एम्पथाइज द फेड रिमेन्स फुल्ली कमिटेड टू ब्रिंगिंग इन्फ्लेशन डाऊन टू इट्स 2% टार्गेट. ते हलणार नाहीयेत त्यापासून, त्यांच्या टार्गेट पासून, हे तर अगदी कन्फर्म आहे. Powell empathized that the economy has made considerable progress towards its dual mandate objectives and that inflation has eased substantially while the labor market has remained strong, and that is very good news. इन्फ्लेशन घटतं आहे. लेबर मार्केटमध्ये त्यांना जी अपेक्षा होती की मोठ्या प्रमाणावर बेकारी वाढेल आणि नोकऱ्या जातील, तसं काय घडलेलं नाहीये. हे एक महत्वाची आणि मोठी गोष्ट होती. फॉर फेड कीप रिड्युसिंग द साइज ऑफ बॅलन्स शीट in which investment worth 7.5 trillion in bond purchase from slightly above 9 trillion. जवळपास 9 ट्रिलियनच्या साईजला त्यांचं बॅलन्स शीटची साईज टेकलेली होती, त्यांची इन्व्हेस्टमेंट टेकलेली होती. ती मागच्या वेळेला मी ज्या वेळेला चेक केलं त्यावेळेला 7.5 बिलियनच्या आसपास होती. कॅपिटल मार्केट रिजॉइस, डॉलर फेल, गोल्ड रिच हाय. जगभरामध्ये सोन्याच्या किमती बऱ्यापैकी वर गेल्या, डॉलर पडला. कारण जे होणं अपेक्षित होतं ते तर काय घडलं नाहीये. अधिक काय झालं होतं पुढच्या स्लाइडकडे चलूया. या वर्षभरामध्ये साधारण त्यांची जी 7.7 ट्रिलियनची अपेक्षा होती इन्व्हेस्टमेंट, टोटल ऍसेट लेस एलिमिनेशन, ती आता 7.5 ट्रिलियनच्या आसपास त्यांची असलेली इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ जाऊन पडलेला आहे.
फेडरल रिझर्व्हची बँक बॅलन्स शीट, त्यांची बॅलन्स शीट. पुढच्या बातमीकडे, बँक लोन्स टू REITs. मॅटर काय आहे? मॅटर असं आहे की रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट हे मोठ्या प्रमाणावर ऑफिस स्पेस असतात किंवा घरांचे स्पेस असतात असं नाही म्हणता येणार, ऑफिसेस स्पेस असतात, रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतात आणि त्यातून मिळणारं जे काही इन्कम असतं ते त्यांच्या युनिट होल्डर्सला देऊन टाकतात. याला यील्डको स्ट्रक्चर असं म्हणतात. या यील्डको स्ट्रक्चरचा सगळ्यात मोठा भाग म्हणजे माझ्यासारख्या, तुमच्या माझ्यासारख्या व्यक्तीला 100 रुपये, 150 रुपये, 500 रुपये, 1000 रुपयामध्ये मोठ्या रिअल इस्टेटच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करता येते. सेज जे असतात त्यांच्यामध्ये गुंतवणूक करून ते बांधायला किंवा त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गुंतवणूकदारांकडून देखील पैसा उभा करण्यासाठी अनेक वेळा याचा वापर होतो. आत्ता मॅटर काय झालेला आहे? आत्ता मॅटर असा झालेला आहे की भारतामध्ये जे 4 रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आहेत, एम्बसी ऑफिस पार्क, माइंडस्पेस बिझनेस पार्क, ब्रुकफिल्ड REIT आणि नेक्सस REIT, यांचं अशी इच्छा आहे की त्यांना बँकांकडून कर्ज उभारणीसाठी परवानगी हवी आहे. आत्ताच्या घडीला जी परवानगी ज्यांना आहे ती म्युच्युअल फंडांकडून पैसा उभारण्याची आहे आणि इन्शुरन्स कंपन्यांकडून पैसा उभारण्याची आहे. मग मॅटर काय होतो आहे? यांचं असं म्हणणं की आम्हाला जर पैसा मिळाला तर आम्ही अधिक गुंतवणूक करू शकू, आमच्या गुंतवणूकदारांना अधिक आम्हाला परतावा देता येईल. कारण असं आहे की त्यांना आय थिंक 49% लिव्हरेज, म्हणजे समजा त्यांचं पोर्टफोलिओ असेल 100 रुपयाचा, तर त्याच्यामधले 49% किमतीवर त्यांना कर्ज घेता येतं, ते त्यांना गहाण ठेवता येतं. पण जेव्हा त्यांचं प्रॉफिट येतं तेव्हा त्यातलं 90%पेक्षा कमी प्रॉफिट त्यांना ऍज अ युनिट होल्डरला वाटून नाही टाकता येत. त्याच्यामुळे होतं असं की यांना होल्ड काही करता येत नाही. नवीन त्यांना जर गुंतवणूक आणायची असेल तर त्यांना नवीन कॅपिटल रेज करावा लागतो, नवीन युनिट होल्डर्सनाच आणावं लागतं. आत्ता बँक लोन किंवा REITचं असं जे म्हणणं आहे की आम्हाला बॉन्ड इश्यू करण्याची परवानगी मिळावी, एक रेग्युलर रिअल इस्टेट कंपनीला जशी परवानगी असते तशी आम्हाला ती मिळावी. आणि काही प्रमाणावर हे शक्य आहे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की लिमिटमध्ये जर ठेवलं, 49% लिमिट थोडीशी घटवून 40 किंवा 42% आसपास आणून किंवा 25-26% आसपास आणून त्यांना कर्ज घेण्याची परमिशन देण्यात यावी. इंटरेस्ट कव्हरेज रेशो इतक्याच्या वर जाता कामा नये, डेट टू इक्विटी रेशो असा असावा. असं सगळं करून त्यांना त्याच्या लिमिटमध्ये जर ठेवत असतील तर द्यायला काही हरकत नाहीये. परंतु नेमक्या कुठल्या बँका असाव्या याच्यावर पण एक RBIला करता येईल आणि ते करावं अशी माझी स्वतःची विनंती नाही. म्हणजे माझं स्वतःच माझं एक रीडिंग आहे की करायला हरकत नाहीये. सेल ऑफ हायवे अंडर नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया. झालं असं आहे की नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाला मागच्या काही वर्षांमध्ये ओपन मार्केटमध्ये जाऊन कर्ज काढण्याची परवानगी नाही. मोठ्या प्रमाणावर त्यांनी कर्ज घेतलं, त्या कर्जाचे त्यांना हप्ते काही प्रमाणात फेडता येत नव्हते, त्याच्यासाठी त्यांनी करायला गोष्टी सुरुवात केली. त्यांना सरकारच्या बजेटमधूनच पैसा मिळायला सुरुवात झाला. नवीन हायवे बांधण्याच्या गोष्टी थोड्याफार डिफिकल्ट व्हायला लागल्या. त्याचा हा एक भाग. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया मॉनिटाईज म्हणजे त्यांनी त्यांचं विकलं आहे 889 km ऑफ नॅशनल हायवेज रेझिंग 16,000 करोड इन इट्स थर्ड राऊंड ऑफ रोड मॉनिटायझेशन. काही मोठे इन्व्हेस्टर्स त्याच्यामध्ये आले आणि त्याच्यामध्ये अगदी खरंच नावं फार मोठी होती. कॅनडा पेन्शन फंड, ओंटारिओ टीचर्स पेन्शन प्लॅन बोर्ड, विच एव्हर एक्झिस्टिंग युनिट होल्डर्स. त्याच्यानंतर IOCL एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड, L&T स्टाफ प्रॉव्हिडंट फंड, राजस्थान राज्य विद्युत कर्मचारी पेन्शन फंड, SBI पेन्शन फंड, काही म्युच्युअल फंडांनी आणि काही इन्शुरन्स कंपन्यांनी पण आले. टाटा AIG, SBI लाईफ, HDFC लाईफ, SBI म्युच्युअल फंड, निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड, बँक्स आणि इतर काही आलेले आहेत. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने 15% त्यांचा युनिटचा जो काही कोटा होता तो घेतला होता.
टोल ऑपरेट ट्रान्सपोर्टच्या मॉडेलच्या याच्यावर हे 300 किलोमीटरचे रोड ऍसेट्स अंडर ऑपरेशन मध्ये होते. त्यातून 6,000-7,000 करोड मिळणं अपेक्षित होतं, अशी ती आहे. हायलाइटेड न्यूज याच्यामध्ये अशी आहे की नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या डोक्यावरचं कर्ज थोडंफार कमी झालं आहे असं म्हणायला जागा आहे. पुढच्या बातमीकडे चलूया. काय होती पुढची बातमी? गव्हर्नमेंट बॅक्ड एनबीएफसीज आर एनबीएफसीज. बँकांनी अशी रिक्वेस्ट केली आरबीआय कडे की तुम्ही रिस्क वेट वाढवलं ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये मोठ्या प्रमाणावर. आमचं त्याला काही काही म्हणणं नाही, परंतु काही एनबीएफसी अशा आहेत की ज्या सरकारच्या बॅक्ड असलेल्या एनबीएफसी, पीएफसी आहे, इरेडा आहे, आयआयएफसीएल आहे. पब्लिकला माहितीये की यांचा बाप कोण आहे. यांचा बाप आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. या लोकांनी डिफॉल्ट करण्याची शक्यता नाहीये. यांचं जे क्रेडिट रेटिंग आहे ते नियर सॉव्हरियन रेटिंग येतं. मग जर तुम्हाला हे माहितीच आहे की ही माणसं डिफॉल्ट करू शकणार नाहीयेत, यांचं जर रिस्क मोठ्या प्रमाणावर कमी आहे, तर मग यांच्या असलेल्या कर्जाला रिस्क वेट जास्त का लावायचं? प्रश्न बरोबर आहे. म्हणजे मी जर आयआयएफसीएल ला कर्ज देत असेल, इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडला मला जर कर्ज द्यायचं असेल, तर ते रेग्युलर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या व्याजाने मी का द्यायचं? मला नाही द्यायची तशी इच्छा. आरबीआय कडे गेले, आरबीआयला विचारलं की काहीतरी आम्हाला सूट द्या. आरबीआयने सांगितलं की आम्ही नाही देणार, की हे देखील एनबीएफसीच आहेत, तुम्ही हे करता आहात, हे जे आम्ही केलेलं आहे हे तुमच्या सेफ्टीसाठी केलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला हे फॉलो करावं लागेल. याचा परिणाम असा झालेला आहे की आरबीआय कुठल्याच काही सूट देण्याच्या मूडमध्ये नाही. आरबीआयला काही अशा रिस्क दिसत आहेत की ज्या दुर्लक्ष करता येणार नाहीत, आणि जर पीएफसी, इरेडा, आयआयएफसीएल ला जर सूट दिली तर इतर देखील कंपन्या वेगवेगळ्या कारणांनी सूट मागत फिरतील असा एक अंदाज आहे. याच्याशी रिलेटेड एक गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला या कंपन्या सूट मागायला येतात, इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड, हा याच्यामध्ये अजून एक झालं, एचडीएफसी बँकेचं मर्जर झालं. त्याच्यानंतर एचडीएफसी बँकेला त्यांच्या सीआरआरच्या बाबतीमध्ये, त्यांच्या आरबीआय कडे ठेवायच्या गोष्टींच्या बाबतीमध्ये सूट मागायला आली. आणि त्याचा एक भाग असा होता की जुन्या काळात हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशननी इश्यू केलेले कर्जरोखे केलेले बॉन्ड्स हे इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड म्हणून म्हणवले गेले होते. आता त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड म्हणून म्हणू द्या असं एचडीएफसी बँकेने रिक्वेस्ट केली होती. आरबीआयने त्याच्यावर फुली मारली. का? गणित साधं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड ज्या वेळेला म्हणून ते इश्यू केले जातात त्यावेळेला त्या बॉन्डचं वेटेज आणि त्या बॉन्डची क्लासिफिकेशन, कॅरेक्टरायझेशन हे वेगळं होतं. सीआरआर ठेवताना त्याच्यामध्ये थोडाफार काहीतरी फरक होतो. त्याच्यामध्ये केलेली गुंतवणूक असेल किंवा त्याच्यामध्ये केलेलं इश्युअन्स असेल, थोडंफार त्यांना त्याच्यामध्ये सूट मिळते. एचडीएफसी बँकेचं असं म्हणणं होतं की आम्हाला ते करू द्या. परंतु जुनं एचडीएफसी आणि आत्ताची एचडीएफसी बँक याच्यामध्ये फरक असा आहे की जुनी एनबीएफसी होती, ही जी आहे ही बँक आहे, आणि बँक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी नसते. दॅट्स इट. एनबीएफसी वर आलेली रिस्क आरबीआयने परत एकदा नीट घासून तासून बाजूला ठेवली, काळजी घेतली. आणि येस, तुम्हाला याचा अंदाज येत असेल की 31 मार्च इज हिअर, जवळ आलेला आहे. पब्लिक सेक्टर बँका कशाला, प्रायव्हेट सेक्टर बँकांना पण 31 मार्चला, भले तो रविवार असेल, जवळपास सगळ्या बँका ओपन असणार आहेत. आरबीआयने हे त्यांच्या सर्क्युलरमध्ये डिक्लेअर केलेलं आहे. आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कॅन्सल त्यांचा लॉंग वीकेंड जो होता 2-3 दिवसाचा, तो त्यांनी कॅन्सल केला आहे. झालं असं की जेव्हा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला या गोष्टी येतात तेव्हा त्यांचं असं म्हणणं की
त्या वर्षभरामध्ये घडलेले ट्रान्झॅक्शन्स हे त्याच वर्षामध्ये क्लासिफाय किंवा त्याच वर्षामध्ये नोट करून ठेवले गेले पाहिजेत. त्याचं काम पुढच्या वर्षामध्ये जाता कामा नये. भारतामध्ये मार्च एंड ते एप्रिल असं आहे. 1 एप्रिल ते 31 मार्च असं फायनान्शियल इयर येतं. या आर्थिक वर्षामध्ये घडलेल्या गोष्टी याच आर्थिक वर्षामध्ये लिहून संपवायच्या असतात असं केलं जात असल्याने आणि बँकांच्या गोष्टी देखील मोठ्या प्रमाणात एक आर्थिक संस्था म्हणून त्यांच्या अनेक साऱ्या जबाबदाऱ्या येत असल्यामुळे हे याच आर्थिक वर्षात संपावं असं आरबीआय आणि अनेक साऱ्या रेग्युलेटर्सचं म्हणणं असेल तर त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. 31 मार्च आय थिंक टॅक्सेशनचा पण एक शेवटचा दिवस आहे. ज्यांना त्याच्यामध्ये टॅक्स भरायचे असतील त्यांची इतर जे काही कामं असतील ते त्यांनी करून घ्यावेत. बँका कदाचित मेजॉरिटी कामासाठी असतील. फायनान्शियल ट्रान्झॅक्शन त्या दिवशी किती होतील हा एक मॅटर खरंच असेल. बघूया पुढच्या स्लाइड मध्ये काय अधिक बातम्या आहेत. फेअरफॅक्स क्लोज टू बाय आयडीबीआय बँक. आयडीबीआय बँकेमध्ये भारत सरकारचा हिस्सा आणि एलआयसीचा हिस्सा असं मिळून 90-91% आसपास सगळं आहे. मॅटर असा झालेला आहे की 30% आसपास 30.24% लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 30.48% असं त्यांना जे विकायला काढायचं होतं. त्याच्यामध्ये त्यांची इच्छा अशी होती की याच्यामध्ये आपला ऑल कॅश मिळावी आणि अशा कोणीतरी व्यक्तीने ते घ्यावं की ज्याच्याकडे आधीच ऑलरेडी बँक नाहीये किंवा जर असेल तर त्या ऑलरेडी असलेल्या बँकेचं आयडीबीआय बँकेशी मर्जर व्हावं अशी साधारणतः एक शक्यता होत्या. आरबीआयचं तर हे पण म्हणणं की आम्ही अशा व्यक्तीला परमिशन देणार नाही की ज्याच्याकडे आधीच एक ऑलरेडी बँक आहे आणि जो कोणी याला ऑलरेडी कॅशमध्ये करायला तयार असेल अशाच व्यक्तीला आरबीआय द्यायला तयार आहे. आरबीआयची फिट अँड प्रॉपर रूल्स या वेळेला फार स्ट्रिक्ट आहेत आणि आरबीआयचं असं म्हणणं की आम्ही कुठल्याही कन्सेशन देणार नाही, कारण या केसमध्ये कन्सेशन मिळाली तर बाकी अनेक जण आम्हाला कन्सेशन मागत फिरतील जे आम्हाला नको आहे. आणि मला त्याच्यामध्ये काही चुकीच्या अशा गोष्टी काही फारशा दिसत नाहीत. ऍक्सेप्टेबल आहे. Fairfax is the current owner of CSB Bank, Catholic Syrian Bank. As per current rule, one entity cannot be owner of two banks. मग काय होईल? लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनला आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला त्यांच्या स्टेकसाठी फेअरफॅक्स कॅश मध्ये पेमेंट करेल. आयडीबीआय बँकेचा अराउंड एक 61% हिस्सा यांच्या खिशात जाईल. सीएसबी बँक आणि आयडीबीआय बँक यांचं मर्जर होईल. आयडीबीआय बँक एक्झिस्टन्स मध्ये राहील आणि प्रेम वत्सा यांच्या फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग लिमिटेड त्याचा नवीन ओनर असेल. भारत सरकारचं असं म्हणणं आहे की आयडीबीआय बँक ही मोठी आणि वेल नोन बँक आहे, त्यामुळे ती जिवंत राहावी असा आरबीआयचा प्रयत्न, भारत सरकारचा प्रयत्न आहे, विच इज ऍक्सेप्टेबल, विच इज कम्प्लिटली ऍक्सेप्टेबल. त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये. आणि सीएसबी बँकेच्या बाबतीमध्ये 5-7 हजार करोडची त्यांची मार्केट कॅप आहे. त्यांची मार्केट कॅप फार नाहीये, त्याच्यामुळे त्यांचं आणि यांचं मर्जर होईल असं दिसतं आहे. बघूया पुढच्या साईडला जाऊया. पुढची बातमी बघूया. इज दिस रिअल सँक्शन ऑफ सो कॉम फ्लॉट? झालं काय आहे इझी करून सांग. अमेरिकेने फेब्रुवारीमध्ये रशियाच्या फ्लीट, रशियाची जहाज कंपनी, त्यांचं तेल वाहून नेणारे जहाज जी असतात त्यातली ही एक सोकॉम फ्लोट, त्यांच्या 14 जहाजांवर सँक्शन्स घेतल्या. तो त्याच्या आधीपर्यंत मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये तेल येणं चालू होतं. ते तेल येणं चालू होतं ते कोणाचं आहे वगैरे वगैरे शोधायला लय टाइम लागतो. काही प्रमाणामध्ये ऑइल हे त्या जहाजावरून येतं. मग त्यांनी त्याला दुसऱ्या जर देशामध्ये रजिस्टर करून ठेवलं असेल तर ते लिमिटेशन्स लागतात. भारतामध्ये आल्यावर ते भारताचं तेल होतं. अशा त्यांच्या वेगवेगळ्या नियमांमधल्या लूपहोल्स होते, त्याच्यामुळे त्याचा फायदा घेतला गेला. रिलायन्स, इंडियन ऑइल,
भारत पेट्रोलियम सारख्या जवळपास भारताच्या सगळ्या रिफायनर्सनी त्याचा फायदा करून घेतला. भारताने त्या काळात मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केलं, रिफाईन करून युरोपला पाठवल्याचा इतिहास आहे. त्यामुळे भारतामध्ये तेलाच्या किमती, पेट्रोलच्या किमती कमी राहिल्या. अमेरिका आणि युरोपच्या लोकांच्या हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी सोकॉम फ्लोट या कंपनीच्या 14 जहाजांना सँक्शन मध्ये अडकवलं. रिलायन्स इंडस्ट्रीज, ऑपरेटर of the world's biggest refining complex, will not buy Russian oil loaded on tankers operated by shipper SOCOM float after recent US sanctions in February. US sanctions 14 ships that fleet of US SOCOM float. झालं असं की उरल ऑइल्स, जे उरल पर्वताच्या आसपास येतं, आधी हे आय थिंक पोलंडच्या मार्गे युरोपकडे जात होतं पाईपलाईनचा वापर करून. आत्ता झालं असं आहे की युक्रेन ट्रान्झिटमध्ये बॉम्ब यायला लागले. युक्रेननी रशियाच्या काही फॅसिलिटीज, जिथे त्यांचं स्वतःचं रिफायनिंग मार्जिन आहे काही प्रमाणात, जिथे ते बंदरं आहेत जहाजामध्ये तेल भरायची, त्याच्यावर हल्ले झाले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना तेलाचा व्यापार करणं कठीण होऊन बसतं आहे. ऑइल प्राइसची कॅप जी होती ती आतापर्यंत बऱ्यापैकी चांगलं काम करत होती, पण हळूहळू जसं जसं ऑइलची प्राइस वाढायला लागलेली आहे त्याचा फायदा होईनासा झालेला आहे. जागतिक बाजारामध्ये क्रूडच्या प्राइसेस $80 वर गेल्या आहेत, याचा एक फटका बसतो आहे. Other public sector refiners join Reliance as they don't want to be affiliated with sanctioned oil company. भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन अशा जवळपास सगळ्यांनी नाही म्हणलेलं आहे. काळजी एकच आहे की सँक्शन असलेल्या कंपनी बरोबर आमचा कुठलाही कारभार चालत नाही हे दाखवण्याचा हा एक प्रयत्न. ही बातमी आहे. पुढे नेमकं काय होईल, आणि जर असं असेल तर मग आता हे खरं सँक्शन या रशियाच्या तेलावर असेल काय, की जगातल्या सगळ्यात मोठं ऑइल रिफायनरी चालवणाऱ्या कंपनीने नाही म्हणून टाकणं, हा एक मोठा झटका असेल का? ही एक खरंच बातमी आहे. पुढच्या बातमीकडे चलूया. T+0 इज हिअर. आत्ता करंट आपण जे बोलतो आहोत त्यामध्ये भारत हा T+1 वर बसलेला आहे. 28 मार्च पासून T+0 ची सुरुवात होणार आहे भारतामध्ये. काय आहे परिस्थिती? T+0 म्हणजे काय? तर मी ज्या वेळेला ट्रेड करीन ते त्याच दिवशी सेटल होतील. मला शेअर्स हे त्याच दिवशी द्यावे लागतील, माझ्याकडे जर असतील तर विक्रीमध्ये. पैसा मला जर द्यायचा असेल खरेदी करण्यासाठीचा तर तो त्याच दिवसाला द्यावा लागेल. इज T0 28 मार्च पासून 25 स्क्रिप्ट मध्ये ठराविक सेबीचं म्हणणं की आम्ही सुरू करतो आहोत. हे बीटा व्हर्जन आहे. आय थिंक सकाळी 9:15 ते 1:30 वाजेच्या आसपास पर्यंत हे असेल. एक कंटिन्युअस ट्रेडिंग सेशन चालेल. त्याच्यामध्ये इंडियन इक्विटी मार्केट्स फॉलो T+1. आणि आत्ताचं जे आहे, ज्यांना एलिजिबल आहे म्हणजे जे कोण इन्व्हेस्टर असतील ते सगळे असतील. काही ठराविक ब्रोकर्स याच्यामध्ये भाग घेतील. आणि या महत्वाच्या बातम्या आहेत. ओनली सिलेक्टेड ब्रोकर्स कॅन पार्टिसिपेट इन द न्यू सिस्टीम. आता बीटाच्या सेगमेंटमध्ये याच्या T0च्या प्राइसेसचा याच्यावर काही परिणाम होणार नाही. इंडेक्सच्या बाबतीमध्ये असं ते सगळं ठरलेलं आहे. इंडेक्स ठरवण्याच्या बाबतीमध्ये T+1 वरच चालेल असं बातमी आहे. आणि त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने T+0 सगळीकडे लागू होईल. ही आहे बातमी. चलूया पुढच्या भागाकडे. अधिक हायलाइटेड काय होते तर इंडेक्स. आपण शेवटच्या भागाकडे येतो आहोत. बीएसई सेन्सेक्स या आठवड्यामध्ये पाव टक्क्याच्या आसपास वाढीने बंद झाला. निफ्टी 50 22,096 पॉइंटवर 30 बेसिस पॉइंटच्या वाढीने या आठवड्यात तो बंद झाला. आणि निफ्टी बँक 46,863.75 0.5% वाढीने बंद झाला. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस 20,783.55 जवळपास पाऊण टक्क्याच्या वाढीने या आठवड्यात तो बंद झाला.
आणि त्याच्यानंतर S&P BSE मिड कॅप 38,801.23 जवळपास 1.5% वाढीने बंद झाला. 42,711.27 च्या बंद झाला. जवळपास 2.25% आसपास स्मॉल कॅपचा इंडेक्स बंद झाला. आणि निफ्टी प्रायव्हेट बँक 23,452.60 0.5% वाढीने बंद झाला निफ्टी प्रायव्हेट बँक. निफ्टी PSU बँकेचा निर्देशांक 6,888.50 जवळपास 1.5% वाढीने बंद झाला मागच्या आठवड्यात. निफ्टी BSE PSU इंडेक्स 17,990.44 जवळपास 2.25% वाढीने बंद झाला. S&P BSE 500 31,622.70 जवळपास 2% वाढीने तो बंद झाला. निफ्टी फार्मा 18,815.60 जवळपास 1.5% वाढीने तो बंद झाला. निफ्टी IT मध्ये या वेळेला जोरदार पडझड झाली. 5.5% जवळपास 5.6% घटीने तो बंद झाला. 35,188.40 याचं कारण होतं ऍक्सेंचरचा एक रिपोर्ट असा आला की जगभरच्या IT कंपन्यांच्या वाढीची त्यांनी 3 ते 5% ग्रोथ सोडता 1 ते 3% ग्रोथ धरली. अनेकांचा असा अंदाज आहे की हे अनेक साऱ्या मोठ्या देशांमध्ये येणाऱ्या मंदीला हायलाइट करत आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर एक असा शेवटच्या काही दिवसांमध्ये घट आलेली दिसली ज्याने मोठ्या प्रमाणात इफेक्ट करवला. आणि निफ्टी नेक्स्ट 50 59,188.90 1.5% वाढीने बंद झाला. निफ्टी इन्फ्रास्ट्रक्चर 8,146.40 जवळपास 2.25% वाढीने बंद झाला. निफ्टी इन्फ्रास्ट्रक्चर अमेरिकेच्या इंडायसेस मध्ये S&P 500 5,234.18 1.5% वाढीने तो त्याचा बंद झाला इंडेक्स. डाव जोन्स इंडस्ट्रियल ऍव्हरेज 39,475.90 जवळपास 2.25% वाढीने बंद झाला. नॅसडॅक 16,428.82 1.5% वाढीने बंद झाला नॅसडॅक कंपोजिट या आठवड्यामध्ये. डॅक्स परफॉर्मन्स जर्मन इंडेक्स 18,205.94 जवळपास 1.25% वाढीने बंद झाला. फ्रेंच मार्केट्स कॅक 40 8,151.92 3 बेसिस पॉइंटच्या जवळपास फ्लॅटच तो बंद झाला या आठवड्यामध्ये. पुढचा आहे ब्रिटिश इंडेक्स FTSE 100 7,930.92 अशा इंडेक्स मध्ये तो बंद झाला. त्यांच्याकडे काही प्रमाणामध्ये सरकारकडे आलेली अडचणी बंद झाल्या. सरकारवर निवडणूक होईल का, हे होईल का, ते होईल का, याच्या अडचणीमध्ये तो बंद झाला. आणि युरोप मधले बाजारपेठा मोठ्या प्रमाणावर अमेरिकेमध्ये व्याज दर वाढ न झाल्यामुळे आणि हळूहळू व्याज घट होण्याची शक्यता सुरू झाल्यामुळे जगभरचे इक्विटी मार्केट्स मोठ्या प्रमाणावर रिजॉईस झाले. त्याचा हा एक इफेक्ट. USD INR $1 खरेदी करायला तुम्हाला 83 रुपये द्यावे लागत होते. 1 युरो मिळत होता जवळपास $91. WTI नायमेक्स ऑइल तुम्हाला $80 मध्ये 1 बॅरल मिळत होतं जवळपास 81. ब्रेंट क्रूडच्या किमती काही काळासाठी $87 अगदी जवळ जाऊन पोहोचल्या होत्या, परंतु शेवटचं वृत्त हाती आलं त्यावेळेला जवळपास $85 आसपास त्या काम करत होत्या ब्रेंट क्रूड. आणि हेनरी हब नॅचरल गॅस पर MMBTU तुम्हाला खरेदी करण्यासाठी जवळपास $1.80 करावे लागत होते. हे $2 आसपास जाईल असा अंदाज आहे. कॉपरचे इंडेक्स देखील बऱ्यापैकी असंच चालू आहे. महागाई परत येते का याच्याविषयी जगभरच्या सेंट्रल बँकांच्या ऍक्शन्समुळे जगभरामध्ये वाढीचा इंडिकेटर असलेले हे ग्रोथ एनर्जी काही प्रमाणावर डाऊन होते असं म्हणायला जागा आहे. आणि शेवटचं आपलं नेहमीच असतं सोनं. 66,180 रुपये देऊन तुम्हाला 10 ग्रॅम सोनं मिळत होतं. संधीची किंमत होती जवळपास 75,000 रुपये. या होत्या या आठवड्याच्या बातम्या. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.